सब गाईज कसं काय आज आपण जाणार होतो भांगशी माता गडावर. तर आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचलो होतो आणि इथं चाललो होतो. तर चला बघूया या गडावर काय काय आहे. मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच वाटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याचसाठी नाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच वाटे. सुंदर अशी कलाकृती केलेली आहे आणि मला तर खूप आवडली. तो एवढा मोठा घंटा आणि मी आपलंच काहीतरी बोलत बसलो होतो. आता आपण जाणार आहे वरती. खूप मजा येणार आणि वरती असं बघण्यासारखं आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि मंदिर एवढं भारी होतं आणि हे किल्ल्याच्या जाताच्या मध्येच एक झोपडी लागली होती माझी. तर बघून लय अशी घाबरलो होतं मी, पण काय नाही लोक सोबत होते म्हणून काय वाटलं नाही. आणि एवढ्या पायऱ्या चढत गेलो पर पाय दुखायला लागले, पण पायऱ्या संपतच नव्हत्या तरी पण चढत गेलो. इथं असा थकवा लागला, पण जोक मारत एवढ्या वरती पोचलो की कळलंच नाही कधी वरती पोचलो. लय थकवा लागला आणि आमचं हसणं चालूच होतं येडेवानी. ह्या बघा ह्या दोघी आल्या, त्या हाय बाय करत होत्या. कितीक वेळेस हाय बाय करते मला काय माहीत नाही, पण ब्लॉगमध्ये आल्यापासून 3-4 वेळेस तर हाय बाय करूनच गेल्या. मला थकवा लागला होता, पण काय करावं आता चढलोय. नीट खाली बी जाता येत नाही, नीट वरती बी जाता येत नाही, म्हणून वरती चढत. ह्या दोघी म्हणल्या आमचा व्हिडिओ काढ. तोपर्यंत वहिनी म्हणली मग स्टोल नको घेऊ. मग वहिनी स्टोल काढून व्हिडिओ काढायला सांगितला. ह्यांचा बघा मला पूर्णपणे असं व्हिडिओग्राफर बनवले कॅमेरामॅन. आणि त्यांच्या अजून माझ्या खांद्यावर त्यांचा स्टोल पण म्हणजे पूर्ण हँगरच बनलेलं आहे. काय करा, एक तर घाम बी येत होता आणि अण्णा बघा माग. ह्या दोघी चालल्या पुढं, अण्णा इथं माग. अण्णा त्यांच्या मित्रासोबत फोनवर बोलत वरती चालले होते. आपलं काही नाही, आपण नुसतं ब्लॉग काढत बसलो नाही. ह्यांच्या पुढं आपण चाललेलो होतो. चाललो 10-12 पायऱ्या वरती चाललो, डबल यांचा व्हिडिओ काढायला लागलो. काय करावं. मी तो वरती बघितलं, एवढा भारी असा आनंद झाला. गार हवा लागली होती. दुपारचे 2 वाजले तरी पण गार हवा होती. आणि इथं सगळं चाललं होतं. तर उन्हात खूप भारी वाटत होतं वरती आल्यावर, पण ह्या एड्यावानी करत होत्या म्हणून खूप चांगलं वाटलं. आणि बघा डबल हाय बाय केलं तर आपल्याला काय समजत नव्हतं. आणि इथं अण्णा पण असे आपल्या व्हिडिओमध्ये हाय बाय करत होते. आपली फॅमिली कशी आपल्याला सपोर्ट करते, तुमच्यामुळंच मी आज व्हिडिओ काढतो. नाही तर मला एवढा कॉन्फिडन्स बी नव्हता. आणि मग काय इथं चांगलं चाललं होतं वरती, तोपर्यंत ह्यांना लगेच दम लागला की लगेच बसले हे. पण आपल्याला दम तर लागला होता, पण ह्यांच्यासमोर कुठं बसावं खाली म्हणून काय केलंच नाही. म्हणून घाम बिम पुसला आणि तिथंच उभा राहिलो. वरती बघा तुम्ही किती वरती पोचलो होतो आम्ही. खूप म्हणजे असं 500-600 फीट तर वरती आले असं आम्ही. इथं काय करा. आणि इथं अण्णा मी तर चाललो वरती. इथं दिदीन ते बी आले लगेच आपल्या मागून. आता पोचणारच होतो, पण इथं पिंपात झाड दिसलं. इथं लक्ष्म्या टाकल्या होत्या. आपल्याला काय माहित असं जादू टोना नाही तर काहीतरी केलं असं. इथं गुफा, इथं शिवाजी महाराजांच्या काळात मावळे राहायचे. शिवाजी महाराजांनी दौलताबादला जिंकण्यासाठी या किल्ल्यावर मुक्काम केला होता. आणि इथं त्यांचे असे 500-600 मावळे राहायचे छोट्याशा शहरात, कारण त्यांना लपून राहायचं होतं, हमला करायचा होता. त्यामुळे एवढा मोठा किल्ला नाही, पण खूप भारी आहे. इथं भांगशी माता गड म्हणतात. आणि असं गुफा आहे. आम्ही 2-3 वेळेस येऊन गेलेलो आहे, पण तुम्हाला यावेळेस दाखवतोय. फोटो इथं एवढं चांगलं. आणि हे बघा फोटोच काढतो कुठे बी. वरती पोचलो आम्ही. इथं 4-5 दुकानं. अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है. वरती बकऱ्या खायला सुद्धा येतात. आणि इथं दुकान आहे. आता मला तर काहीतरी घेऊ वाटते, पण अन्न घेऊन देतात का नाही काय माहीत. आणि इथं बघा ह्यांनी ताट बी घेतला. आणि आता हे बघा दीदी मी आता घेतोय काय ना काय खायला. चटर खायला लागतच आम्हाला.
खूप असं घेतलं. मी पण 2-3 घेतले. हे बघा ह्यांनी नारळाचं ताट, ते बघा शेव घेतली, मी सारं घेतलं. आपल्याला शेव भेटली शेव घेतली, आपल्याला खूप भारी वाटलं आणि तेच खायला भेटतंय तेवढंच. आणि हे बघा हे चालले आता इथं बघा, हे शिवाजी महाराजांचं पाणी साठवायचं तलाव होतं आणि इथं बघा आता किती घाण केलेली आहे. आपण तर काय करू शकत नाही, आपण तेवढं स्वच्छ करतो. आणि आता खाली जाऊन मंदिराच्या खाली जाऊन होतं आणि खाली एक तुम्हाला सरप्राईज आहे. कारण की हे बघा खाली जाऊन 15-20 फूट डोंगरात जाऊन तिथं मंदिर आहे देवी भांगशी माताचं. इथं खाली उतरायला जरासा प्रॉब्लेम होतो कारण की शिड्या जसं उबड खाबड आहे. आणि हे बघा आपला व्हिडिओ काढायचा कुठं सोडायचं नाही. हे बघ ते आपला व्हिडिओ काढतो, आपण इकडं आपलाच व्हिडिओ काढतो. आपण खाली उतरायला लागलो की आपण काय इथं आता बघा देवी माताचं दर्शन आहे ना आपल्याला. बघा झालं का नाही देवी माताचं दर्शन. इथं येऊन असं मनमोहक वातावरण होतं आणि इथं दानपेटी सगळं होतं. इथं आता आपण पूजा सगळं करणार. इथं असे 2 देव आहेत आणि असं खाली गुफामधलं मंदिर आहे, खूप भारी. आणि ते एक असं हे पण आहे, ते बघा तिथं दिसत असून तिथं घंटी वाजवली, आपण दर्शन केलं, सगळं केलं असं चांगलं. हे बघा इथं गुफा आहे आणि आता आपण जाणार आहे त्या गुफामध्ये. तोपर्यंत पहिले पूजा करून घेऊ. पूजा केली मग गुफामध्ये जायचं. हे बघा टीका सगळं लावलं. नंतर आपण असं 1 रुपये तिथं ठेवून दिला आणि पाया पडलो. काय माहीत कशामुळे ठेवतात, पण ठेवून दिला. पाया पडलो, सगळं झालं. आणि मग आपण कसं जायचं, आता त्या गुफामध्ये गेलेलो आहे. आणि हे बघा किती भारी असं तिकडं पुढं पाणी आणि पाण्यातनं जायचं होतं. लय भारी वाटत होतं. अभी मजा आएगा ना भिड़ो. बहुत थंड आहे काही. यहाँ पर महादेव का मंदिर है, देखो इतने पानी में. देखो कितना पानी. हे बघा आता कृष्णा देवाचा नारळ फोडत आहे. अरे उलटा कुठं फोडला, उलटा नसतं फोडायचा, सरळ धर नारळ. बघा पोराला नारळ कसा फोडायचा हे पण माहिती नाहीये. ठेव तिथं तुकडा देवाला. नारळासाठी बघा
छान आहे. अभी लाने जा रहे हैं वाटर बॉटल, मतलब पानी की बॉटल. इसको कुछ काय काय मी आणलं. मी नाही येणार खाली. ते मासे. व्हिडिओ पप्पाला जाईन. ये ना तू वर. हा गा गाय. टॉयलेट है, इनको कुछ नहीं. यहाँ पर एक ओ बिल्ली 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 कुछ तो है गाइस. और यहाँ पर एक तालाब है गंदा. पहले साफ था, अब गंदा हो गया. यहाँ पर भी एक और है. और आगे चले गए. रुको.